ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी निकिता पाटील। एबीपी माझाच्या वेब विशेषमध्ये आपलं स्वागत। खरे तर आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा काही घटना घडतात की ज्यांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम होतो आणि त्यामुळे अशा घटनांवर चर्चा होतात, वाद प्रतिवाद होतात आणि त्यानंतर विश्लेषण सुद्धा होतात। पण त्याचबरोबर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अशा काही घटना घडत असतात की एकूणच मानवी जीवनावर होणारा त्यांचा परिणाम हा अप्रत्यक्ष असतो, पण तेवढाच तो दूरगामी असतो आणि त्यामुळे अशा घटनांचा मागोवा घेणं, त्या समजून घेणं हे सुद्धा तितकंच अपरिहार्य असतं। आणि सध्या संपूर्ण जगाला भीतीदायक वातावरणामध्ये ढकलणारी अशीच एक घटना आहे, ती म्हणजे अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन लहान लहान राष्ट्रांमध्ये सुरू असलेलं युद्ध। या युद्धाची नेमकी कारणमीमांसा काय आहे, या युद्धामागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, तीच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। खरं तर सध्याचा कोरोना काळ आणि त्याआधीचा सुद्धा जो काही काळ होता त्यामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती की आता पारंपरिक शस्त्र किंवा पारंपरिक युद्धाची जागा ही केमिकल वॉर, बायोलॉजिकल वॉर, सायकोलॉजिकल वॉर की आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल वॉर आणि सायबर वॉर अशा नवीन रूपांनी घेतली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। पण अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांमधल्या युद्धानं या सगळ्या समजांना फाटा दिलेला आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून आज 10 दिवस उलटलेले आहेत आणि तरी सुद्धा या दोन देशांमध्ये प्रचंड गोळीबार सुरू आहे, प्रचंड बॉम्ब हल्ले केले जात आहेत। आजपर्यंत या 10 दिवसांमध्ये शेकडो नागरिकांचे मृत्यू झालेले आहेत, हजारो नागरिकांना आपलं घर सोडून इतर ठिकाणी विस्थापित व्हावं लागलंय आणि त्याचबरोबर दोन्ही देशांमधल्या कित्येक शहरं सुद्धा ही एकमेकांकडून उद्ध्वस्त केली गेली आहेत। अगदी आताच हाती आलेल्या वृत्तानुसार तर अझरबैजाननं आपल्या देशामध्ये संपूर्ण देशभरात इंटरनेटवर सुद्धा बंदी घातलेली आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्या ठिकाणी बंदी घातली गेलेली आहे। तर या सगळ्या घटनेची, या एकूणच युद्धामागची कारणं आणि पार्श्वभूमी काय आहे तेच आपण आता पाहूयात। खरं तर 1991 मध्ये जेव्हापासून सोव्हिएत संघाचं म्हणजेच आताच्या रशियाचं विघटन व्हायला सुरुवात झाली आणि त्यातून जे 15 देश नव्यानं बाहेर पडले, त्याच 15 देशांपैकी अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन लहान लहान देश। खरं तर ख्रिश्चन हा आर्मेनियामधला प्रमुख धर्म आणि अझरबैजानमध्ये प्रामुख्यानं राहतात ते मुस्लिम धर्मीय, त्यामुळे साहजिकच हा वांशिक संघर्ष त्या ठिकाणी होताच। पण सोव्हिएत संघाचं ज्यावेळी विघटन झालं त्यावेळी या अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये तणावाचा केंद्रबिंदू ठरत असलेला नागोर्नो काराबाग हा प्रांत सोव्हिएत संघानं अझरबैजानकडे सुपूर्द केला। या प्रांताची जबाबदारी अझरबैजानकडे सोपवली की जो प्रांत सध्याच्या युद्धाचं अत्यंत महत्त्वाचं कारण बनलेला आहे। पण या सर्वांमध्ये महत्त्वाची गोम अशी आहे की नागोर्नो काराबाग हा प्रांत सोव्हिएत संघानं जरी अझरबैजानकडे दिलेला असला तरी त्या ठिकाणी प्रामुख्यानं राहतात ते आर्मेनियन लोक आणि त्यामुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना अझरबैजानचं सार्वभौमत्व कदापिही मान्य नाहीये आणि यामधूनच मग त्या ठिकाणी फुटीरतावादी सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे। ज्या फुटीरतावादी सरकारला थोपवण्याचा प्रयत्न हा अझरबैजान वारंवार करत आलेला आहे, पण त्याची उलट बाजू अशी की आर्मेनियानं मात्र या फुटीरतावादी सरकारला नेहमीच खतपाणी घालण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीला फक्त वांशिक संघर्ष असं स्वरूप या युद्धाला होतं, मात्र आता त्याची परिणती एका भीषण अशा युद्धामध्ये झालेली आहे। एकट्या नागोर्नो काराबाग या प्रांताची जर आपण माहिती घेतली हाती आलेल्या वृत्तानुसार तर जवळपास 90% जास्त महिला आणि लहान बालकं या प्रदेशामधून विस्थापित झालेली आहेत आणि या प्रांतातल्या एकूण लोकसंख्येपैकी 50% लोकसंख्येला आपलं घर सोडून पळून जावं लागलंय। आज सुद्धा कित्येक जातीय हत्याकांड झाल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत। थोडं मागे वळून जर आपण पाहिलं तर 2000च्या दशकामध्ये रशियानं मध्यस्थी करून आर्मेनिया आणि अझरबैजानमधला हा वादाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही। त्यानंतर सुद्धा कित्येक वर्ष हा मुद्दा तसाच चिघळत राहिला। खरं तर सोव्हिएत संघानं मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा जो काही प्रयत्न केलेला होता तो प्रामाणिकपणानं केलेला होता का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित राहतो। अर्थात रशियाचा हा प्रयत्न प्रामाणिक असेल किंवा नसेलही, पण खरं तर अशा जगातल्या कित्येक लहान लहान राष्ट्रांना त्यांच्या अंतर्गत वादामध्ये खेळवत राहणं, यामध्येच कित्येक बड्या राष्ट्रांचं स्वार्थी हित दडलेलं असतं। हे सत्य कटू असलं तरी ते नाकारून कसं चालेल। मग जसं की मी म्हटलं की आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये असलेला नागोर्नो काराबाग या प्रांताचा मुद्दा हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे आणि शेजारच्या रशियाकडून तो मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न झाला। पण जर या देशांचा हा अंतर्गत मुद्दा असेल तर जगातली इतर राष्ट्र त्यामध्ये हस्तक्षेप का करतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल।
तर महत्त्वाचा मुद्दा असा की जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणानंतरच्या काळामध्ये कोणत्याच देशाचा प्रश्न हा फक्त आणि फक्त त्याच देशाचा प्रश्न असं स्वरूप राहिलेलं नाहीये. आज जगाची वाटचाल ही लोकल ते ग्लोबल अशी होत नाहीये, तर जगाची वाटचाल आज लोकल ते ग्लोबल अशी होतीये. म्हणजे संपूर्ण जग हे आज एखाद्या खेड्याप्रमाणे बनलंय आणि त्यामुळे प्रत्येकच राष्ट्रांचे पाय हे व्यापारी, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय अशा सर्वच बाजूंनी एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राष्ट्राच्या प्रश्नाला स्वतंत्रपणे फक्त आणि फक्त त्या राष्ट्राचा मुद्दा असं आताच्या तरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि त्यामुळेच अझरबैजान आणि आर्मेनियाचा हा प्रश्न साहजिकच आज कित्येक बड्या राष्ट्रांमधला महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा बनलाय. सुरुवात तुर्कस्तानपासून करूयात. जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, आर्मेनियामध्ये प्रामुख्यानं ख्रिश्चन धर्म आहे आणि अझरबैजानमध्ये मुस्लिम बहुल नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. पण त्याचबरोबर अझरबैजानमध्ये राहतात ते तुर्की नागरिकांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि साहजिकच मग अझरबैजानला तुर्कस्तानचा पाठिंबा दर्शवला जातोय. आणि महत्त्वाची बाब यातली अशी की तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी तर कोणतीही भीडभाड न ठेवता शस्त्रास्त्रांचा अगदी उघड पुरवठा अझरबैजानला करायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर बलाढ्य रशिया हा आर्मेनियासोबत कित्येक वर्षांपासून मैत्रीपूर्ण व्यापारी हितसंबंध जोपासतोय आणि त्यामुळे प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल रशियाचा पाठिंबा हा आहे आर्मेनियाला. तुर्कस्तान आणि रशिया या व्यतिरिक्त इतर देश सुद्धा या वादामध्ये आता उडी घेताना दिसत आहेत. कारण इराणचा मुद्दा जर आपण घेतला तर कॉकेशस प्रांत हा इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे इराण सुद्धा या युद्धापासून मागे राहिलेला नाही. आता तुर्कस्ताननं मुस्लिम नागरिकांच्या प्रश्नावरून अझरबैजानला दिलेली साथ पाहता पाकिस्तान सुद्धा या युद्धापासून स्वतःला मागे ठेवत नाहीये. दुसरं महत्त्वाचं असं की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोनी यांनी सुद्धा असं म्हटलंय की या दोन देशांमधला वादाचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करतोय आणि जर हा मुद्दा लवकरात लवकर मिटला नाही तर इतर राष्ट्रांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. आणि या सगळ्यांपेक्षाही मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा तो असा की अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन राष्ट्रांमधून नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या कित्येक महत्त्वाच्या पाईपलाईन जातात. युरोपचे सुद्धा कित्येक वर्षांपासून आर्मेनियासोबत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे युरोपचे सुद्धा हितसंबंध या युद्धामध्ये गुंतलेले आहेत. आता तेलाचं राजकारण हे 21व्या शतकातलं सर्वात मोठं राजकारण समजलं जातं आणि या देशांमधून जर तेलाच्या पाईपलाईन जात असतील तर साहजिकच कोणतंच राष्ट्र स्वतःला या युद्धापासून अलिप्त ठेवू पाहणार नाही. त्याचबरोबर रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी आतापर्यंत जरी उघड आपला पाठिंबा दर्शवलेला नसला तरी सर्व जगाला माहिती आहे की रशियामध्ये जरी आता लोकशाही सरकार असलं तरी पुतिन मात्र काही लोकशाहीवादी नाहीत. आणि त्यामुळे या युद्धानं जर दिवसेंदिवस गंभीर रूप धारण केलं तर पुतिन हे प्रत्यक्ष पाठिंबा द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. आणि त्यामुळे हा प्रश्न जर आता इतर राष्ट्रांमध्ये सुद्धा महत्त्वाचा बनत गेला तर जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जाईल का असा प्रश्न सुद्धा दिवसेंदिवस, अशी शक्यता सुद्धा दिवसेंदिवस अटळ होतीये. खरं तर आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन छोट्या राष्ट्रांमधल्या युद्धावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित करताना पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ऑस्ट्रियाचा राजपुत्र फ्रान्स फर्डिनांडची हत्या करण्यात आली आणि हे ठरलं पहिल्या महायुद्धाचं तात्कालिक कारण. पण त्याही पलीकडे पहिल्या महायुद्धाची काही महत्त्वाची आणि खरी कारणं होती. ती म्हणजे त्या काळामध्ये असलेली वसाहतवादाची ईर्ष्या, अधिकाधिक जमिनीवर आपला हक्क प्रस्थापित करण्याची, आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची अतितीव्र महत्त्वाकांक्षा आणि त्यातून बळावत गेलेली सत्ता स्पर्धा ही पहिल्या महायुद्धाची कारणं होती की ज्यामुळे जगातल्या कित्येक राष्ट्रांना नंतर मोठं आर्थिक नुकसान तर भोगावं लागलंच, पण त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली. आता पहिल्या महायुद्धामध्ये ज्या राष्ट्रांचा पराभव झालेला होता आणि ज्या राष्ट्रांची मानहानी झाली होती ते कारण ठरलं दुसऱ्या महायुद्धासाठी. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये सामरिक वर्चस्वाला सुद्धा महत्त्व आलेलं होतं. पण आता या युद्धाची परिणती तिसऱ्या महायुद्धात होणार का असा प्रश्न ज्यावेळी आपण उपस्थित करतो त्यावेळी आपल्याला एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की वसाहतवादाची जागा आता नववसाहतवादानं घेतलेली आहे. बहुराष्ट्र कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. सामरिक वर्चस्वाचा मुद्दा तर अजूनही ताजा आहेच,
त्याचबरोबर जोडीला तेलाचं राजकारण सुद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा तो हा की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर धार्मिक आणि वांशिक मुद्दे हे अधिकाधिक प्रबळ होत गेलेले आहेत। त्यामुळे आर्मेनिया आणि अझरबैजानमधला धार्मिक मुद्दा हा इतर राष्ट्रांच्या धर्माशी निगडीत होऊन जाईल का आणि त्यातून तिसरं महायुद्ध उद्भवेल का हा प्रश्न सध्या अत्यंत गंभीर होत चाललाय। खरं तर अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन लहान लहान देश तिकडे युरोप आणि आशियाच्या सीमेवर वसलेले, मग या साता समुद्रापार असलेल्या देशांमध्ये जे काही युद्ध सुरू आहे त्याचा भारतावर असा काय परिणाम होणार आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। पण जसं की मी सुरुवातीला सांगितलं की 21व्या शतकामधलं जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे त्यामध्ये कुठल्याच देशाचा प्रश्न हा फक्त त्या देशापुरता मर्यादित नसतो। आतापर्यंत जगामध्ये जितकी युद्ध झालेली आहेत त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर कित्येक युद्धांमध्ये जगाचं द्विध्रुवीयकरण झालेलं दिसतं, जगाची दोन भागांमध्ये विभागणी झालेली दिसते। त्यामुळे भारत नेमक्या कुणाच्या बाजूने पाठिंबा देतो यावर तर लक्ष असेलच आणि जर भारतानं अलिप्त राहण्याचा पर्याय स्वीकारला तर युद्धोत्तर फायद्यांची जी काही फळं असतात ती चाखायला मिळत नाही, असं हे एकूणच बेरीज वजाबाकीचं गणित आहे 21व्या शतकातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचं। आणि त्यामुळे याचा निश्चितच परिणाम हा भारतावर होणार आहे जर युद्ध दिवसेंदिवस असंच वाढत गेलं तर। एखाद्या देशामध्ये किंवा दोन देशांमध्ये ज्यावेळी युद्ध सुरू होतं त्यावेळी युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री लागत असते आणि मग साहजिकच गरजेच्या किंवा दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्यांच्यावर त्यांचं होणारं उत्पादन हे युद्ध सामग्रीकडे वळवलं जातं आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा जो काही तुटवडा निर्माण होतो त्यातून आलेल्या महागाईला सर्वसामान्यांना तोंड द्यावं लागतं। दुसरा परिणाम असा होतो की युद्ध काळामध्ये ज्या काही ठराविक गोष्टींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असते, युद्ध संपल्यानंतर ती मागणी अचानक खाली येते आणि त्यानंतर उद्भवतात मग ते रोजगार कपात असेल, बेरोजगारी असेल, साधन संपत्तीचा तुटवडा असेल, मनुष्यबळाकडे कोणताही रोजगार नसणं असे अनेक प्रश्न त्यानंतर भेडसावतात। जोडीला तेलाचं राजकारण असतंच। जर आर्मेनिया आणि अझरबैजानमधल्या युद्धानं तेलाच्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली तर भारताला सुद्धा त्याची झळ पोहोचणार आहे, कारण आज भारतामध्ये जितकं काही खनिज तेलाचं आणि कच्च्या तेलाचं उत्पादन होतं त्यातून कितीतरी आयात भारत हा युरोपियन आणि युरेशियामधल्या राष्ट्रांकडून करतो आणि त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये जर चढ उतार या युद्धामुळे पाहायला मिळाले तर त्याचा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम हा भारतावर सुद्धा होऊ शकतो। आणि तेलाच्या किमतींमध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर त्यातून येणाऱ्या महागाईला सर्वसामान्यांना तोंड द्यावं लागणार आहे आणि सर्वसामान्य माणसं अक्षरशः हवालदिल होणार आहेत। हा होणारा भारतावरचा थेट आणि प्रत्यक्ष परिणाम। खरं तर अनेक देशांच्या फाळण्या करून, अनेक राष्ट्रांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्यांची विभागणी करून, कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेऊन, कित्येक धडधाकट व्यक्तींना अपंग करून आणि कित्येकांना बेघर करून, कित्येक शहरांची राख रांगोळी करून पहिलं आणि दुसरं महायुद्ध संपलं आणि अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये आता जे काही संघर्ष सुरू आहे त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी ठरते काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पण खरं तर प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन एके ठिकाणी असं म्हणाले होते की तिसरं महायुद्ध कोणत्या शस्त्रास्त्रांनी लढलं जाईल हे सांगता येत नाही, पण चौथं महायुद्ध जर जगामध्ये झालं तर ते निश्चितच लाठाकाठ्यांनी आणि दगडधोंड्यांनी लढलं जाईल। यामागचा मतितार्थ असा की तिसरं महायुद्ध लढताना कदाचित सगळीच मानवजात संपलेली असेल आणि कदाचित चौथं महायुद्ध लढण्यासाठी एक आदिम मानवजात जन्माला आलेली असेल। हे अत्यंत संहारक आणि भीषण असं वास्तव जगाला बघायला लागू शकतं। त्यामुळे सध्या तरी आपण तुर्तास एवढीच अपेक्षा करू शकतो की लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात यावी, ही परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी प्रत्येकच राष्ट्राला सद्सद विवेक बुद्धी प्राप्त व्हावी। तसंही सामान्य माणसाकडे अपेक्षा आणि प्रार्थना करण्याशिवाय दुसरं असं काही नसतंच। त्यामुळे तुर्तास इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोपर्यंत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा।